हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। चला तर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। चला आज आहे संडे, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। आता रात्रीचं जे जेवण आहे ते बनवते मी, माझ्या पोळ्या वगैरे सगळं काही झालेलं आहे। चला म्हटलं आज फिश करी बनवायची मला, कारण संडे ना, संडे असल्यामुळे काहीतरी नॉनव्हेजचा बेत असायलाच हवा। कारण घरात आम्ही कोणीच नॉनव्हेज खात नाही, फक्त माझे मिस्टरच नॉनव्हेज खातात, ते पण कधी कधी खातात 3-4 महिन्यानंतर। पण एरवी कधीच आमच्या घरात नॉनव्हेज होत नाही। पण मी त्यांना नेहमी सांगत असते की तुम्ही नॉनव्हेज खात जा, आम्ही जरी नाही खाल्लं पण तुम्ही सगळ्यांनी खा, कारण माझे सासरे सुद्धा नॉनव्हेज खातात, त्यांनाही खूप नॉनव्हेज आवडतं। चला तर मग मी आज माझ्या सासऱ्यांनाच नाही तर माझी जी पूर्ण फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं। आणि कधीतरी मी गावी गेले ना तर मी तुम्हाला माझी जी फॅमिली ती नक्कीच मी दाखवेल। चला तर मी आज फिश करी कशी बनवते खानदेशी पद्धतीने ते तुम्हाला बनवून दाखवते। चला मग आपण सुरुवात करूयात। तर मी इथे फिश स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। परत हे आमचं खानदेशी पद्धतीचं जे वाटण असं ते करून घेतलेलं आहे। याच्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल 2 मिरची आणि परत आमचा जो खानदेशी जो मसाला असतो ना तो मी 1 चमचा टाकलेला आहे। आणि या ठिकाणी आमचा घरगुती जो मसाला असतो जो घरी बनवला जातो तो आहे, तो फक्त मी 1च चमचा घेतला आहे, कारण याच्यात मी अर्धा चमचा टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे मी 1च चमचा घेणार आहे। आणि या ठिकाणी तेल आहे आणि मीठ चवीनुसार, तुम्हाला जसं वाटलं तसं चवीनुसार तुम्ही मीठ टाका। चला मग आपण सुरुवात करूया। आता मी जे वाटण आहे ना ते फिशला लावून घेते। पूर्ण असं मिक्स करून लावायचं हे वाटण। आणि 5 मिनिटं झाकून द्यायचं। आता मी याला 5 मिनिटं झाकून देते। इथे मी आता तेल टाकून दिलेलं आहे छान। आणि जे अद्रक लसूणचं जे वाटण आहे ना ते मी या ठिकाणी तेलात टाकते आणि खूप छान असं परतून घेते। खमंग असा वास आला ना मसाल्याचा, कारण भाजी फक्त 2 जणांपुरतीच आहे, त्याच्यामुळे जास्त अद्रक लसूणचा मसाला पण जास्त मी टाकणार नाही, कारण मी फिशला सुद्धा मी वाटण थोडंसं लावलेलं आहे। बघू शकता तुम्ही देखील घरी ट्राय करा ही रेसिपी आमची। जो मसाला आहे घरगुती तो टाकलेला आहे बघा, आम्ही पूर्ण टाकून दिलेला आहे। आता मी जे गरम पाणी केलंय ना ते मी इथे टाकते। चवीपुरतं मीठ टाकते मी बघा। आता उकळ आलेली, आता मी याच्यात फिश टाकते। खूप छान असा कलर आलेला आहे, हे बघा मी फिश टाकून दिलेले आहेत। आता खूप छान उकळ येते, बघू शकता तुम्ही, खूप झणझणीत आणि छान तिखट अशी ही फिश करी बनवलेली, तुम्ही देखील घरी ट्राय करा। आता मी कोथिंबीर छान मस्त अशी टाकून देते, कारण परीच्या पप्पांना जास्त सॉरी हाय। तर मी आणि खूप आता परीला चाललो। चल बाय करते, चल। हाय परी, स्कूलला चालली मग आता।
चला तर मंडळी, आमची फिश करी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि छान छान कमेंट्स करा आम्हाला, कारण लाईक सुद्धा करा व्हिडिओ आणि स्किप न करता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि आमच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन छान छान रेसिपी बनवत जाऊ. चला मग, गुड नाईट, बाय बाय.